झी 24 तास एक पाऊल पुढे। उंच माझा झोकामध्ये महादेवरावांच्या आजारपणामुळे रानड्यांचं घर तर पुरतं कोलमडलंय। मात्र आता त्यांना आधार देण्यासाठी मालिकेत एका डॉक्टरांची एंट्री होतीये। पाहूया कोण आहेत हे डॉक्टर। हाय पोर सुकला गो माधवा। उंच माझा झोका या मालिकेत पुण्याला वाड्यात आलेल्या माधवरावांची तब्येत अचानक बिघडली आहे। त्यांना विषम ज्वर झाल्याचं समजताच घरात चिंतेचं वातावरण आहे। त्यातच रमाबाईही त्यांच्या जवळ नाहीत। तेव्हा घरातल्या साऱ्यांनाच माधवरावांच्या तब्येतीची काळजी वाटते। माधवरावांमध्ये एकवटलेले आहे, काही एक होऊ देणार नाही आम्ही माधवरावांस। काळजीचं वातावरण आहे, टेन्शनचं वातावरण आहे, कारण आमच्या सगळ्यांचा लाडका माधव हा विषम ज्वराने आजारी पडला आहे, त्याला शुद्ध नाही आहे। त्यामुळे एकच सगळी काळजी, सगळं डिस्टर्ब झालंय घरामध्ये। त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करतोय। जवळजवळ सगळं घर जागं आहे त्याच्या सेवेसाठी, त्याची शुश्रूषा करण्यासाठी। त्यामुळे आता सध्या तरी परमेश्वराकडे हीच प्रार्थना करतो की माधवाला लवकरात लवकर बरे वाटू दे। गोविंदरावांनंतर रानड्यांच्या घरातले माधवरावच सर्वेसर्व आहेत। त्यामुळे ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी घरातले सारेच प्रार्थना करतायत। आमच्याकडे परिस्थिती अशी आहे की रानड्यांच्या वाड्यात माधवराव आजारी आहेत। त्यांच्यावरती एक चांगले डॉक्टर उपचार करतायत आणि माधव बरा होणार हे नक्की। फक्त आम्ही जर सध्या चिंताजनक जर परिस्थिती आहे, त्यामुळे असं वाटतं सर्वकडे दुःखद असं वातावरण आहे म्हणून। पण हे चालतं, जीवनामध्ये असे कटू गोड प्रसंग असतातच। दुसरीकडे माधवरावांच्या आजारापासून अनभिज्ञ असलेली रमाही लवकरच पुण्याला येणार आहे। तिला त्यांच्या आजारपणाबद्दल कळताच तिची प्रतिक्रिया काय असेल जाणून घेऊयात। आणि कामासाठी निघाल्यावर अचानक त्यांची तब्येत बिघडली आहे आणि खूप बिघडली आहे माधवरावांची तब्येत। त्यामुळे आता रमाबाईंसाठी पण तो मोठा धक्का आहे, कारण आत्ता कुठे एक छान नवं काहीतरी सुरू होतंय असं वाटेच तोवर अचानक असं हे सगळं भीषण काहीतरी त्यांच्या समोर आलंय। आता बघण्यात गंमत ही आहे की रमाबाई माधवरावांची काळजी कशी घेतात, त्यांना सावरतात कशा, आणि हे सगळं करताना एक जबाबदारीने कसं त्या वागतात। माधवरावांच्या आजारपणानं मालिकेत एक नवी एंट्री होणार आहे आणि ही एंट्री आहे माधवरावांचा इलाज करणाऱ्या डॉक्टरांची, डॉक्टर गिरीश ओक यांची। माधवरावांचे विचार, त्यांचं एकंदर जगण्याकडे बघण्याची जी एक पद्धत आहे त्याबद्दल पण उल्लेख आलेला आहे की त्यांनी तो एक विशिष्ट शब्द त्यांनी वापरला आहे की ज्या रिलेटिव्ह चालीरीती होत्या त्या त्यांनी बदलल्या नाहीत, पण ज्या कालबाह्य होत्या, रिलेटिव्ह नव्हत्या, ज्या जाचक होत्या त्या त्यांनी हाणून पाडल्या। म्हणजे एकाच वेळी ते विदेशी कापडांची होळी करतात, स्वदेशीचा पुरस्कार करतात आणि त्याच वेळी इंग्रजी भाषा मात्र शिकतात। असा जो एक त्यांच्यातला गुण आहे तो डॉक्टरांना खूप आवडतो या गोल्यांना। आणि डॉक्टरांकडनं माधवरावांना एक खूप छान थॉट एका सीनमध्ये गेलेला आहे की डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की आपण छोटी छोटी दुःख, छोटी छोटी अपयश, छोट्या छोट्या निराशांनी ते कवटाळून बसतो आणि जगण्यातला आनंद घालवून बसतो। तर त्यांनी खूप छान वाक्य केलेलं आहे की माणसांनी खळाळत उड्या मारत वाहणाऱ्या झऱ्यासारखं असावं। मालिकेतल्या नव्या व्यक्तिरेखेमुळे आता कथानकात आणखी काय रंजक वळण येणार आहे पाहूयात। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।